नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. स्ट्राईक रेटनुसार भाजप 1 नंबरवर आणि राष्ट्रवादी 2 नंबरवर. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलंय. तर स्ट्राईक रेटनुसार शिवसेना ही 3 नंबरवर आहे. शिवसेने एवढेच आम्हालाही मंत्रिपद द्या, अशा प्रकारची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तर एकीकडे आपण पाहतोय अद्याप शपथविधी संदर्भात स्पष्टीकरण आलेलं नाही. महायुतीमध्ये काही मुद्द्यांवरून सध्या अद्याप चर्चा प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याची वारंवार चर्चा सुरू आहे. त्यातच आता स्ट्राईक रेटवरून छगन भुजबळ यांनी एक दावा केला आहे. स्ट्राईक रेटनुसार शिवसेना 3 नंबरवर, त्यामुळे शिवसेने एवढेच आम्हालाही मंत्रिपद द्या, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. त्यामुळे आगामी काळात या वक्तव्याचे नेमके काय परिणाम होतात, महायुतीमधून विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून या संदर्भात काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले. आमच्या गटाला त्यामानाने फार कमी जागा मिळाल्या, त्यामुळे आमचे निवडून आले. परंतु त्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो, त्याच्यामध्ये BJP 1 नंबरला आहे आमच्यामध्ये, आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे, आणि 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे. थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबरमध्ये. तर आमच्या म्हणणं असं की मग असं आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्या एवढेच आम्हाला पण जागा द्या, एवढंच आमचं मागणं आहे. आता शेवटी जे काय आहे ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.